सत्य तर हेच आहे ना की मी दीपला फोन केला, मी हट्ट करत होते, मी बोलवलं ना त्याला. तुम्ही आज मला समजून घेताय हो, पण तुमच्यासारखं सगळे मला समजून घेणार आहेत का? आत्या मला तुमच्यासारखं समजून घेणार आहेत का? नाही ना. उलट आत्या तर मला म्हणतील की हे सगळं मीच मुद्दामून घडवून आणले. तुम्ही घडवून आणले का हे? तुम्ही घडवून आणले का हे? अहो सांगा ना, तुम्ही घडवून आणले का हे सगळं? मी नाही ना. हे बघा प्रीती, तुम्ही शांत हो. जे काही घडलं ना तो एक अपघात होता आणि त्या अपघाताला कोणीच कारणीभूत नाहीये. त्यामुळे तुम्ही उगाच नका टेन्शन घेऊ. आणि समजा उद्या कोणी तुमच्यावर आरोप केला तर मी आहे ना तुमच्यासोबत. हो, मी तुमची बाजू घेईन, मी तुमची साथ देईन. मला माहिती आहे ना सगळं. नका विचार करू. आता शांत व्हा प्लीज. तुम्हाला पाणी हवंय का? थांबा, मी पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी. प्लीज शांत व्हा. हॅलो. काय ग, काय झालं? डोळ्यात काही गेलंय का? अशी का करतेस? असं काही नाहीये. काकू, तुम्ही बरे आहात? हो. सकाळपासून काही खाल्लं नसेल ना, मी पटकन पोहे किंवा उपमा करते. काय करू सांगा? नाही नाही नको, उगाच तुम्ही कशाला. तुम्हाला मी सगळी काळजी घेते. अर्ध्या तासात गोष्टी होती, काही काळजी करू नका. अगं अर्धा तास काय, 10 मिनिटात होईल. 10 मिनिटं फक्त? इतक्यात झालं तर हा लगेच निघेल. नाही नाही, काहीतरी वेगळं करायला हवं. आई, ढोकळा करूया का? ढोकळा एवढ्या रात्री? आणि वेळ पण लागेल ना त्याला करायला. अगं ठीकच आहे ना आई, एवढं काय. आलेल्या पाहुण्यांना सतत सतत काय उपमा पोहे हेच द्यायचं. ढोकळा वगैरे दिलं तर चांगलं वाटेल ना. आणि त्यात हे पाहुणे कुठे रोज रोज येतात. करूया की ढोकळा? हा अगं पण पीठ संपलंय, रवा पण कमी आहे. आई, त्यात काय एवढं, मी जाऊन आणते ना पटकन. काही टेन्शनच नाहीये, 2 मिनिटात जाऊन आणे. हा काहीच हरकत नाही. वेळ करू मग. हो चालेल, आपल्या पद्धतीनं करू, आवडेल त्यांना. काय चालेल कशाला? कांदा कुठे आहे? कांदा आहे? अगं आहेत कांदे पुरेसे. कुरमुरे तर नसतील, कधीच नसतात ते. काल थोडं सामान आणले मी. हो हो. अगं पण ढोकळा करूयात ना, मी आणते ना जाऊन पीठ आणि रवा. अगं वेळ लागेल त्याला. भेळ पटकन होईल. चला पटकन. हा मी करते. मी पण. हा तू पण ये माझ्याकडे. ओ पाहुणे मंडळी, काय तुम्ही फक्त खाणारच की काय? मदतीला पण या ना. म्हणजे हे सगळं मिक्स करायचं काम तुझं. ये ये. हो शेफ, तुमच्या शेफगिरीचं फारच कौतुक ऐकलंय मी. मला वाटलं आता भेळ बनतेच आहे, तर मग तुम्ही छान शेफ स्टाईल मॅजिकल इन्ग्रेडियंट्स वगैरे टाकाल. या बनवा भेळ जरा. नीट मिक्स करायचं, नाहीतर मग पैसे कट करणार. मला बघू. आई, आई खूप तिखट झाले. किती तिखट टाकलं? ताई तू खाऊन बघ, खूप तिखट झालं. मी सांगते खूप तिखट झाले. साधे चुरमुरे खा, म्हणजे तिखटपणा कमी होईल. हा बापरे. काय शेफ, अहो जरा बघून तरी करायचं. एवढं तिखट करून टाकलं. मी फक्त मिक्स करत होतो. तिनेच सगळं तिखट आणि हळद वगैरे टाकले, मीठ टाकलं. हो मिस्टर शेफ, मी तुमची फक्त सू शेफ होते. तुमच्या हाताखालचं कामगार तुम्हीच टाकले. म्हणजे मी टाकले, पण ह्यानीच बघितलं ना ताई, तुझा आणलेला शेफ काय बरोबर नाहीये. ह्याचा हात कसा पण पडतोय तिखटावर.
काकू मी निघतो. वेळ झाली आहे, चहा तर झालाच पाहिजे ना. पटकन चहा ठेवते. नाही नाही नको, चहा नको. अरे थांब ना थोडा वेळ, एवढं काय. थोडा वेळ थांब करत दिवस गेला. मला आत्ता निघावं लागेल. काकू तुम्ही काळजी घ्या आणि काही लागलं तर मला फोन कर. हो. येतो मी. अरे ऐक ना. हा हॅलो प्रीतीताई, पुरुषोत्तम काका आलेत का घरी? नाही ग, म्हणजे सकाळी जे काही झालं त्याच्यानंतर ते घरीच आले नाहीये आणि कदाचित ते उशिरा येणार आहेत असं स्वराज म्हणत होते. बरं झालं. पुरुषोत्तम काका येण्याआधी ना दीप घरी येऊन झोपून गेला पाहिजे, मग काही प्रॉब्लेमच होणार नाही. ठीक आहे, चल ठेवते. हो हो ठीक आहे, बाय. मला माहिती आहे ज्योती, आज दिवसभर तू त्या बेवड्या दीपला वाचवलंयस, पण आता मी त्याला वाचू देणार नाहीये. त्याला शिक्षा होताना बघणं सुख असणार आहे माझ्यासाठी. सुख.